हॅलो स्टुडंट्स, आपण गिग्नास रिएजंटचं प्रिपरेशन आपण मागच्या पिरियडमध्ये घेतलं होतं आणि त्या ठिकाणी 2 एक्झाम्पल आपण घेतले होते गिग्नास रिएजंट प्रिपरेशनचे. आणि नीट पॉईंटमधला मी 5वा पॉईंट तुम्हाला सांगितला होता. गिग्नास रिएजंट रिॲक्ट्स विथ एनी कंपाऊंड हॅव्हिंग सोर्स ऑफ प्रोटॉन प्रोड्युसेस अल्केन. गिग्नास रिएजंट रिॲक्ट्स विथ एनी कंपाऊंड हॅव्हिंग सोर्स ऑफ प्रोटॉन प्रोड्युसेस अल्केन. तर त्या रिॲक्शन आपल्याला पाहिजे आहेत. Gignas's reagent reacts with water. Water is the source of proton. This hydrogen atom transport towards alkyl group. There is a formation of RH plus MgXOH. There is a formation of RH plus MgXOH. Next आहे Gignas's reagent reacts with hydrogen cyanide. Again there is a formation of RH plus MgXCN. There is a formation of RH plus MgXCN. RH म्हणजे कोण? अल्केन. नेक्स्ट, गिग्नास रिएजंट रिॲक्ट्स विथ ROH. Alcohol is also source of proton. Now this hydrogen atom transport to alkyl group. Again there is a formation of RH plus MgXOR. MgXOR. नेक्स्ट रिॲक्शन पहा. गिग्नास रिएजंट रिॲक्ट्स विथ RCOOH, कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड इज ऑल्सो सोर्स ऑफ प्रोटॉन. कार्बोक्सिलिक ॲसिडमधला हा एच इकडे ट्रान्सफर करा. अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ RH प्लस MgXOOCR. ओके. नेक्स्ट, गिग्नास रिएजंट रिॲक्ट्स विथ प्रायमरी अमाइन और सेकंडरी अमाइन और अमोनिया. कोणतेही घेतलं तर चालेल. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरीमध्ये नसतो. अमोनिया कोणतेही घेतलं तर चालेल. देर इज अ फॉर्मेशन ऑफ RH. याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम फक्त एक ट्रान्सफर करा इकडं अल्किल ग्रुपला. देर इज अ फॉर्मेशन ऑफ RH प्लस MgXNH2. त्याबरोबरच RMgX reacts with primary amine RNH2. One of the hydrogen transport towards the alkyl group. There is a formation of RH plus MgXNHR. Next, Gignas's reagent reacts with acetylene. CH triple bond CH. One of the hydrogen transport towards the alkyl group. Again there is a formation of RH plus MgX C triple bond CH. लक्षात असू द्यायचं. Gignas's reagent reacts with any compound having source of proton. Water is the source of proton. Hydrogen cyanide is the source of proton. Alcohol is the source of proton. Carboxylic acid is also source of proton. Ammonia is also source of proton. Primary and secondary amines are also source of proton. And acetylene is also source of proton. Produces alkenes. Okay? Let us see examples. कोणते आपण एक्झाम्पल ह्या ठिकाणी घेणार आहोत. Let us see examples. CH3MgBr reacts with CH3CH3OH, isopropyl alcohol. इमेजिन करा, मेजर प्रॉडक्ट हा कुणापासून मिळतो? ह्या अल्किल ग्रुपपासून मिळतो का ह्या अल्किल ग्रुपपासून मिळतो? म्हणजे मिथिल ग्रुपपासून अल्केन मिळतो का आयसोप्रोपिल ग्रुपपासून अल्केन मिळतो?
तर गिग्नास रिएजंटमधला जो अल्किल ग्रुप आहे त्याच्यापासून मेजर प्रॉडक्ट मिळतो, म्हणजे अल्केन मिळतो. इथला H इथं ट्रान्सफर करा. देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथेन प्लस अँड बाय प्रॉडक्ट ऑफ दिस रिॲक्शन इज MgBr. आणि ह्या ठिकाणी आयसोप्रॉपिल ग्रुप OCH CS3 आणि CS3. हे लक्षात ठेवायचं केव्हा आहे बरं का. ओके, आता मी ग्रुप घेतला CH3 CH CH3 MgI. आयसोप्रॉपिल मॅग्नेशियम हालाइड प्लस हायड्रोजन सायनाइड. आयसोप्रॉपिल मॅग्नेशियम हालाइड प्लस हायड्रोजन सायनाइड. तर हायड्रोजन सायनाइडमधला हा H इकडं ट्रान्सफर करायचं आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोपेन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोपेन CH3 CH2 CH3 प्लस MgI and here Cn. Let us see another example. CH3 CH2 CH2 MgCl plus HC triple bond SC triple bond CH. Name of this compound is acetylene. कोणतेही घेऊ शकतो आपण. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ॲसिटिलीन. तर ॲसिटिलीनमधला एक हायड्रोजन ॲटम इकडे ट्रान्सफर करा. देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोपेन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोपेन CH3 CH2 CH3 प्लस MgCl C ट्रिपल बॉन्ड CH. ट्रिपल बॉन्ड CH लक्षात असू द्यायचं, कारण हे फसवण्यासाठी तुम्हाला रिॲक्शन दिल्या जातात, त्यामुळे ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. अगेन, गिग्नास रिएजंट इज ऑल्सो नोन ॲज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. गिग्नास रिएजंट इज ऑल्सो नोन ॲज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. म्हणजे RMgX जो आहे ना, RMgX, त्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणलं जातं. मग ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे कोणता कंपाऊंड? ज्या ठिकाणी मेटल हा कार्बनला अटॅच आहे अशा कंपाऊंडला काम म्हणलं जातं ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ज्या ठिकाणी मेटल म्हणजे मॅग्नेशियम कोणताही मेटल असो द्या जो कार्बनला अटॅच आहे अशा कंपाऊंडला काम म्हणलं जातं ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आणि गिग्नास रिएजंट इज सिग्मा कॉम्प्लेक्स. गिग्नास रिएजंट इज सिग्मा कॉम्प्लेक्स. हा सिग्मा कॉम्प्लेक्स आहे कशामुळं? कारण ह्याच्यामध्ये सर्वच बॉन्ड हे सिग्मा आहेत. कारण हा बॉन्ड कोणता आहे? सिग्मा बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, म्हणून याला सिग्मा कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणलं जातं. आलं? आता मी कंपाऊंड घेतलं ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचं उदाहरण देण्यासाठी. हा RMgX आहे, हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड झाला. RLI हा सुद्धा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड झाला. तर RONA आणि RCOOAG ही ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असू शकत नाहीत. याचं कारण काय बेटा? कारण Na हा मेटल आहे, हा कोणाला अटॅच आहे? ऑक्सिजनला अटॅच आहे. आणि इथं Ag सुद्धा मेटल आहे आणि हा कोणाला अटॅच आहे? ऑक्सिजनला अटॅच आहे. त्यामुळं हे दोन कंपाऊंड ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असू शकत नाही आहेत. RMgX म्हणजे गिग्नास रिएजंट, अल्किल लिथियम, दीज आर टू ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. दीज आर टू ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. हे झाले आपली गिग्नास रिएजंटची रिॲक्शन. हॅलो, नेक्स्ट it is a last chemical property. आता आपण पाहणार आहोत लास्ट केमिकल प्रॉपर्टी. reaction with Na metal. It is a named reaction. Name of this reaction is Wood's reaction. Name of this reaction is Wood's reaction. Reaction with sodium metal. Name of this reaction is Wood's reaction. आता काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. Wood's reaction is classified into two types. Wood's reaction is classified into two types. First Wood's reaction आहे simple Wood's reaction. फर्स्ट Wood's reaction कोणती आहे? सिम्पल Wood's reaction.
सिंपल वूड्स रिॲक्शनची मी जनरल रिॲक्शन घेतो. अल्किल हॅलाइड्स आर रिॲक्टेड विथ सोडियम मेटल. अल्किल हॅलाइड हे सारखेच पाहिजेत. अँड रिॲक्शन इज कॅरिड आउट इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. रिॲक्शन इज कॅरिड आउट इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. दोन हॅलोजन ॲटम हे सोडियम बरोबर कंबाईन झाले किंवा अटॅच झाले आणि हे अल्किल ग्रुप एकमेकाला अटॅच करा. देर इज अ फॉर्मेशन ऑफ RR+2NaX. दिस रिॲक्शन इज ऑल्सो डायमरायझेशन ऑफ अल्किल ग्रुप. दिस रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज डायमरायझेशन ऑफ अल्किल ग्रुप. म्हणजे अल्किल ग्रुप फक्त एकमेकाला अटॅच करायचं. जे कोणते अल्किल ग्रुप असतील ते फक्त एकमेकाला अटॅच करायचं. ही आहे सिंपल वूड्स रिॲक्शन. ही कोणती आहे? सिंपल वूड्स रिॲक्शन. आणि सिंपल वूड्स रिॲक्शनमध्ये अल्किल हॅलाइड हे सारखेच पाहिजेत. अल्किल हॅलाइड कसे पाहिजेत? सारखेच पाहिजेत. लेट अस सी मिक्स्ड वूड्स रिॲक्शन. मिक्स्ड वूड्स रिॲक्शन. मिक्स्ड वूड्स रिॲक्शनमध्ये अल्किल हॅलाइड हे डिफरंट असतात. मिक्स्ड वूड्स रिॲक्शनमध्ये अल्किल हॅलाइड कसे असतात? डिफरंट असतात. तर आपण त्याची जनरल रिॲक्शन पाहणार आहोत. RX+6Na प्लस R'(X) हे 3 मॉलिक्यूल घ्यायचे. हे सुद्धा 3 मॉलिक्यूल घ्यायचे. रिॲक्शन इज कॅरिड आउट इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. रिॲक्शन इज कॅरिड आउट इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. ओके. आता पाहायचं कॉम्बिनेशन कसं करायचं. असे अल्किल ग्रुप किती आहेत? हे R किती आहेत? 3 आहेत. हे R, हा R, हा R. R' किती आहेत? 3च आहेत. हा R', हा R' आणि हा R'. तर कॉम्बिनेशन असं करायचं. हे दोन सारखे पहिल्यांदा एकमेकाला अटॅच करा म्हणजे R मिळाला. त्यानंतर R' हे एकमेकाला कंबाईन करा. R' मिळाला. त्यानंतर का उरलं पहा बरं? R आणि R' उरला. R आणि R'. तर हा R आणि R' आणि बाय प्रॉडक्ट ऑफ दिस रिॲक्शन इज 6NaX. 6NaX. लक्षात असू द्या. प्युअर अल्केन इज प्रिपेअर्ड फ्रॉम सिंपल वूड्स रिॲक्शन. प्युअर अल्केन इज प्रिपेअर्ड फ्रॉम सिंपल वूड्स रिॲक्शन. प्युअर अल्केन इज प्रिपेअर्ड फ्रॉम सिंपल वूड्स रिॲक्शन. मिक्स्ड वूड्स रिॲक्शन प्रोड्युसेस मिक्सचर ऑफ 3 अल्केन्स. मिक्स्ड वूड्स रिॲक्शन प्रोड्युसेस मिक्सचर ऑफ 3 अल्केन्स. हे लक्षातच ठेवायचं. मिक्स्ड वूड्स रिॲक्शन प्रोड्युसेस मिक्सचर ऑफ 3 अल्केन्स. आलं. आता ह्या रिॲक्शनचे आपल्याला नीट पॉईंट पाहिजे आहेत. ह्या रिॲक्शनचे आपल्याला काय पाहिजे आहेत? नीट पॉईंट आपल्याला पाहिजे आहेत. ही जनरल रिॲक्शन आहेत बेटा, लक्षात असू द्यायचं. नीट पॉइंट और CET पॉइंट और JEE पॉइंट. Methane cannot be prepared by this method. Methane cannot be prepared by this method. ह्या मेथडनं मिथेन तयार करता येऊ शकत नाही. पॉइंट नंबर 2. सिमेट्रिकल अल्केन्स containing even number of carbon atoms is major product. Symmetrical alkanes containing even number of carbon atoms is major product. आलं. आता सिमेट्रिकल अल्केन म्हणजे काय? जो अल्केन कट केल्यानंतर इक्वली कट होतो त्याला सिमेट्रिकल अल्केन म्हणलं जातं. आता इथून ह्याला जर कट केलं तर इकडं 2 कार्बन ॲटम आले, इकडं 2 कार्बन ॲटम आले. हा सिमेट्रिकल अल्केन झाला. आता ह्याला जर कोणत्याही ऑल पॉसिबल वेजनं कट केलं तर ह्याचे 2 इक्वल पार्ट बनतात का? बनत नाही आहेत. तर इथून जर कट केलं तर ह्याला इकडं 2 कार्बन ॲटम आले, इकडं 3 कार्बन ॲटम आले. तर हा जो अल्केन आहे तो असिमेट्रिकल आहे. आणि हा अल्केन कसा आहे? सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल अल्केन्स कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज मेजर प्रॉडक्ट. नेक्स्ट पॉइंट. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड इज प्रायमरी इज ग्रेटर दॅन, सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शरी.
Reactivity of alkyl halide is primary is greater than, secondary is greater than tertiary. Tertiary alkyl halide is less reactive due to maximum steric repulsion. Tertiary alkyl halide is less reactive due to maximum steric repulsion. Number 4th point. Tertiary alkyl halide gives alkene as a major product and alkane as minor product. लक्षात येते का बघा, जर आपण टर्शरी अल्किल हॅलाइड जर वापरला तर त्याच्यामधला अल्किन हा मेजर प्रॉडक्ट असतो आणि अल्केन हा कोण असतो, मायनर प्रॉडक्ट असतो. अल्केन हा कोण असतो, मायनर प्रॉडक्ट असतो. नंबर 5, इट इज ए फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इट इज ए फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इट इज ए फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे सर्व पॉईंट लक्षात ठेवायचे. ह्याचं मेकॅनिझम आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, हे फक्त पॉईंट लक्षात ठेवा. मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. सिमेट्रिकल अल्केन्स containing even number of carbon atoms is major product. Reactivity of alkyl halide is tertiary is greater than, secondary is greater, primary is greater than, secondary is greater than tertiary. Tertiary alkyl halide on Wood's reaction gives alkene as a major product and alkene as a minor product, and it is a free radical substitution reaction. Free radical substitution reaction. Now let us see examples. Example number 1. CH3Cl plus 2Na plus CH3Cl. Reaction is carried out in the presence of dry ether. It is a Wood's reaction is a dimerization of alkyl group. Dimerization of alkyl group. हे alkyl group आहेत, हे एकमेकाला अटॅच करा. आपल्याला प्रॉडक्ट मिळतो CH3 प्लस 2NaCl. मिथिल क्लोराईडचा प्रॉडक्ट आहे इथेन. मिथिल क्लोराईडचा प्रॉडक्ट कोणता, इथेन. नेक्स्ट, CH3CH2Cl प्लस 2Na. हे दोन मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. हे दोन मॉलिक्यूल म्हणजे हे दोन इथिल ग्रुप एकमेकाला कंबाईन करा. रिॲक्शन अगेन कॅरीड आउट इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. दोन इथिल ग्रुप जर आपण कंबाईन केले तर प्रॉडक्ट मिळतो C4H10 प्लस 2NaCl. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज N-ब्युटेन. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज N-ब्युटेन. आलं. नेक्स्ट एक्झाम्पल, CH3Cl प्लस C2H5Cl plus 6Na. It is a mixed Woods reaction. It is a mixed Woods reaction. त्यामुळे हे तीन मॉलिक्यूल, हे सुद्धा तीन मॉलिक्यूल. आता कॉम्बिनेशन कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. दोन मिथिल ग्रुप एकमेकाला कंबाईन करा. CH3CH3. दोन इथिल ग्रुप एकमेकाला कंबाईन करा. C2H5. आता काय उरलं, एक मिथिल आणि एक इथिल उरला. प्रॉडक्ट आहे CH3C2H5 आणि बाय प्रॉडक्ट ऑफ रिॲक्शन इज 6NaCl. 6NaCl हा तयार झाला इथेन. हा आहे N-ब्युटेन, हा आहे प्रोपेन. तर प्रोपेन इज द मायनर प्रॉडक्ट. प्रोपेन इज द मायनर प्रॉडक्ट, हे लक्षात असू द्यायचं. प्रोपेन इज द मायनर प्रॉडक्ट. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल्स. आता केव्हा केव्हा काय असतं बेटा, हायर लेवलला सायक्लिक कंपाऊंडसुद्धा घेतले जातात. हायर लेवलला सायक्लिक कंपाऊंडसुद्धा घेतले जातात. डायहालाइड घेतला जातो. आता मी ही तुम्हाला रिॲक्शन दाखवणार आहे. हा सायक्लिक कंपाऊंड आहे. इथं Cl आहे आणि ह्या ठिकाणी Cl आहे. रिॲक्ट्स विथ सोडियम मेटल. रिॲक्ट्स विथ सोडियम मेटल.
आता याचं मेकॅनिझम कोणतं आहे? याचं मेकॅनिझम आहे फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कोणतं आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझम म्हणजेच फ्री रॅडिकल फॉर्मेशनसाठी फ्री रॅडिकल्स हे होमोलॅटिक बॉन्ड फ्युजनमध्ये तयार होतात का हेट्रोलॅटिक बॉन्ड फ्युजनमध्ये तयार होतात? तर हे तयार होतात होमोलॅटिक बॉन्ड फ्युजनमध्ये. मग आता कार्बन आणि क्लोरीनचं होमोलॅटिक बॉन्ड फ्युजन झालं. ह्या कार्बन आयटमवर एक इलेक्ट्रॉन आला, क्लोरीन आयटमवर एक इलेक्ट्रॉन आला. ह्यासुद्धा कार्बन आणि क्लोरीनचं होमोलॅटिक बॉन्ड फ्युजन झालं. इथे एक इलेक्ट्रॉन आला, इथे एक इलेक्ट्रॉन आला. हा निघून गेला, हा सुद्धा निघून गेला. आता राहिलं काय बघा, इकडे लक्ष द्या काळजीपूर्वक. इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि 2NaCl तर मिळणारच आहे. हा इंटरमिडिएट तयार झाला. तर जिथं हॅलोजन आयटम आहेत ते दोन कार्बन आयटम एकमेकाला अटॅच करायचं म्हणजे हा प्रॉडक्ट आहे. डायहालाइड, कोणताही सायक्लिक डायहालाइड जर आपण सोडियम मेटलवर रिॲक्ट केला इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर, तर मी तुम्हाला ह्याची हिंट दिलेली आहे. ज्या ठिकाणी दोन हॅलोजन आयटम आहेत कार्बनवर, ते कार्बन एकमेकाला अटॅच करायचे. आता आणखीन एक एक्झाम्पल अशा प्रकारचं घेतो मी. Cl या ठिकाणी Cl प्लस 2Na. प्रॉडक्ट सांगा फास्ट. तर हा प्रॉडक्ट आपणाला मिळतो प्लस 2NaCl. लक्षात आलं? तर मागच्याच एक्झाममध्ये आपणाला ऊर्ज रिॲक्शनचा एक क्वेश्चन आला होता, नीटमध्ये आला होता. तर तो क्वेश्चन अशा प्रकारे होता, which of the following alkane cannot be prepared by ऊर्ज रिॲक्शन. क्वेश्चन कसा होता? which of the following alkane cannot be prepared by ऊर्ज रिॲक्शन. ते अल्केन दिले होते पहा, CH3 CH CH3 CH CH3 CH3 हा एक अल्केन दिला होता. त्याबरोबरच आणखीन अल्केन दिला होता CH3 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 आणि CH3 हा एक अल्केन दिला होता. त्याबरोबरच आणखीन अल्केन दिला होता CH3 CH2 CH2 आणि CH3 हा एक अल्केन दिला होता. आणि आणखीन एक अल्केन दिला होता CH3 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 आणि CH3. ॲन्सर कोणतं असलं पाहिजे? ॲन्सर आहे हे. कशामुळं? सिमेट्रिकल अल्केन्स कंटेनिंग इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर दी मेजर प्रॉडक्ट. हा सिमेट्रिकल आहे आणि इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत. हा सुद्धा सिमेट्रिकल आहे, कट इन टू 2 पार्ट्स, इक्वल पार्ट्स. हा सुद्धा सिमेट्रिकल आहे. ह्या कंपाऊंडला कोणत्याही जर पॉसिबल वेजनं जर कट केलं तर ह्याच्यामध्ये 2 इक्वल पार्ट बनतात का? नाही बनत. त्यामुळं हा अल्केन कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे आणि ह्यामध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत, म्हणजे 5 कार्बन ॲटम आहेत. त्याचं उत्तर कोणतं असलं पाहिजे? हे असलं पाहिजे. ओके बेटा? तर अशा प्रकारे आपल्या केमिकल प्रॉपर्टीज झालेल्या आहेत. पुढच्या पिरियडमध्ये आपल्याला शिकायचं आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आणि त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे SN1 and SN2 रिॲक्शन. SN1 and SN2 रिॲक्शन. थँक्यू व्हेरी मच.